4, बरोबर ना? काल आपण 3 श्लोक पाहिलेत. पंचमहाभूत विवेक या प्रकरणाला आपण काल आरंभ केला. पहिल्या श्लोकामध्ये पंचमहाभूतांचा विवेक करण्याची प्रतिज्ञा ग्रंथकारांनी केली. कारण सृष्टी उत्पत्तीच्या पूर्वी असणारं जे सत्तत्व होतं, ब्रह्मतत्व आहे की ते मन वाणीला अगोचर आहे, अविषय आहे. त्यामुळे त्याचं स्वरूपाने ज्ञान आपल्याला होणं शक्य नाही. म्हणून त्या परमात्म वस्तूच्या ठिकाणी अध्यारोप केला पंचमहाभूतांचा. आणि मग पंचमहाभूतांच्या विवेकाच्या द्वारा ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून या ठिकाणी ग्रंथकार देणार आहेत. त्यासाठी उपोद्घात रूपाने पंचमहाभूत यांची निर्मिती, यांच्या ठिकाणी असणारे गुण कोणते आहेत हा विचार आपला सुरू आहे. तर पंचमहाभूत कोणते आहेत हे आपण मागेच पाहून आलो आहे. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश. त्यामध्ये यांच्यामध्ये भेद आहे या पंचमहाभूतांमध्ये, कारण प्रत्येकाचे गुण वेगवेगळे आहेत. प्रत्येकाचे गुण वेगळे आहेत, भिन्न भिन्न आहेत. तर कोणाचे कोणते गुण आहेत हा विचार सांगताना शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हा भूतगुणा इमे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 गुण आहेत पंचमहाभूतांचे. हे कोणाचे कोणते आहेत? तर 1, 2, 3, 4, 5 गुणा हा व्योमादिषु क्रमात. आकाशाच्या ठिकाणी एकच गुण आहे शब्द, बरोबर. वायूच्या ठिकाणी 2 गुण असतात, एक आकाशाचा शब्द आणि वायूचा स्वतःचा स्पर्श. त्यानंतर तेज म्हणजे अग्नी, अग्नीच्या ठिकाणी 3 गुण असतात, आकाशाचा, वायूचा 2, दोघांचे. आकाशाचा शब्द, वायूचा स्पर्श आणि त्या अग्नीचा स्वतःचा एक रूप नावाचा गुण. त्यानंतर जलामध्ये 4 गुण येतात, आकाशाचा शब्द येतो, वायूचा स्पर्श येतो, अग्नीचं रूप येतं आणि त्याचा स्वतःचा रस नावाचा गुण आहे. त्यानंतर पृथ्वी नावाचं महाभूत आहे, 5वं आहे, त्यामुळे हे शेवटचं आहे. आणि याच्यामध्ये वरच्या 4ही भूतांचे कारणाचे गुण कार्यामध्ये येतात. आकाशाचा शब्द येतो, वायूचा स्पर्श येतो, अग्नीचं रूप येतं, जलाचा रस येतो आणि पृथ्वीचा स्वतःचा गंध. अशा प्रकारे पृथ्वीमध्ये 5 गुण आहेत, स्वतःचा मात्र 1 गुण गंध हा एकच गुण पृथ्वीचा स्वतःचा आहे. अशा प्रकारचा विचार आपला सुरू आहे. त्यामध्ये आकाशाचा जो शब्द नावाचा गुण आहे तो प्रतिध्वन्यात्मक आहे. प्रतिध्वनिर्वियत शब्द हा वायो बेसे ते शब्दनम. वायूमध्ये तो आकाशाचा शब्द आला, कोणता? बी सी अशा स्वरूपाने जो आवाज येतो त्या वायूमधून तो आकाशाचा शब्द आहे. अनुष्णाशीत संस्पर्श हा, त्या वायूमध्ये एक संस्पर्श आहे, कोणता? अनुष्णाशीत नावाचा. तो पूर्ण उष्ण नाही, पूर्ण शीत नाही, थोडा उष्ण आहे, थोडा शीतही आहे, असा त्याला म्हणायचं अनुष्णाशीत. तर अशा प्रकारचा स्पर्श त्या वायूमध्ये आहे. आता वन्हीचा विचार सुरू झाला. वन्हीमध्ये म्हणजे अग्नीमध्ये म्हणजे तेज नावाच्या महाभूतामध्ये भुगु भुगु ध्वनीही, आकाशाचा जो शब्द आहे तो भुगु भुगु या रूपाने तो ध्वनी आलेला आहे अग्नीमध्ये, तो आकाशाचा शब्द आहे. आता त्या वन्हीमध्ये पुन्हा वायूचा स्पर्श येतो, बरोबर ना. वायूचा स्पर्श येतो आणि त्या अग्नीमध्ये स्वतःचं एक रूप आहे. तो कोणता आहे, कसा आहे हा पुढचा विषय आता पुढच्या श्लोकामध्ये ग्रंथकार सांगतायत. श्लोक नंबर 4. उष्ण स्पर्श प्रभारूपम जले बुलुबुलु ध्वनिः शीतस्पर्शः शुक्लरूपम रसो माधुर्यमीरितम् उष्णस्पर्श प्रभारूपम जले बुलुबुलु ध्वनिः शीतस्पर्शः शुक्लरूपम रसो माधुर्यमीरितम्. उष्णः स्पर्शः प्रभारूपम
जले बुलुबुलु ध्वनिः शीतः स्पर्शः शुक्लरूपं रसः माधुर्यम ईरितम। उष्णः स्पर्शः, उष्ण स्पर्श आहे कोणाचा? अग्नीचा. येतं ना लक्षामध्ये? अग्नीमध्ये आकाशाचा कोणता गुण आला? शब्द. कशा प्रकारे आहे तो? भुगु भुगु, बरोबर ना. वायूचा स्पर्श आला. कसा स्पर्श आला? उष्ण स्पर्श आला, बरोबर ना. अग्नीमध्ये वायूचा स्पर्श आलाय, पण तो कोणत्या रूपाने आलाय? उष्ण स्पर्श व तेजः असं त्याचं लक्षण केलेलं आहे. आणि त्या अग्नीमध्ये प्रभारूपम, प्रभा म्हणजे चमकीलं रूप, प्रकाश, पांढरं, शुक्ल, बरोबर ना. भास्वर तेज नावाचं जे रूप आहे ते त्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे. कुणामध्ये? अग्नीमध्ये, बरोबर ना. कुणाचं आलं आहे ते? अग्नीमध्ये प्रभारूप कुणाचं आलेलं आहे? स्वतःचंच आहे, बरोबर. कुणाचं आहे? स्वतःचंच आहे ना ते, कोणाचं आलेलं नाही आहे. अग्नीचं, अग्नीमध्ये रूप आहे स्वतःचं. कोणतं रूप आहे अग्नीचं? भास्वर तेज, आपलं भास्वर शुक्ल नावाचं. शुक्ल म्हणजे पांढरं, पण कसं? चमकीलं, चमकणारा असा पांढरा रंग अग्नीचं ते रूप असतं. आता जलासंबंधी विषय सांगतायत बघा. जले, जले म्हणजे जलामध्ये आकाशाचे, वायूचे आणि अग्नीचे गुण येतात. कोणते कोणते आणि कसे ते सांगतायत. जले म्हणजे जलामध्ये बुलुबुलु ध्वनिही, बुडबुड बुडबुड या अशा प्रकारचा ध्वनी येतो. कुठं? जलामध्ये. कुणाचा आला? आकाशाचा हा शब्द आला. शीतः स्पर्शः, शीत स्पर्श आला जलामध्ये. पाण्याला स्पर्श करा, कसा स्पर्श होतो? थंड, म्हणजे शीत स्पर्श आला. हा स्पर्श कुणाचा आलाय? वायूचा स्पर्श तो जलामध्ये आलेला आहे, बरोबर. शीत स्पर्श. त्यानंतर शुक्ल रूपम, बरोबर ना. त्या जलामध्ये रूपय आहे. कोणतं रूप आहे? तर शुक्ल रूपम अभास्वर शुक्लम जले असं तर्कसंग्रहामध्ये आलेलं आहे. जलाचंही रूप असतं एक, त्यालाही रूप आहे. कोणतं रूप आहे ते? भास्वर शुक्ल, शुक्लच आहे ते. अभास्वर शुक्ल म्हणजे न चमकणारा पांढरा रंग असा अर्थ. पाण्याचा रंग कसा आहे? न चमकणारा पांढरा रंग. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा बघा तुम्ही कसं सगळं असं पांढरं पांढरं दिसतं की नाही सगळं, ते पाण्याच्या धारा पडताना. ते पाण्याचं मूळ रूप आहे. खाली आल्यावर ते निळं होत असेल भूमीच्या संपर्कात, काळं होत असेल, वेगवेगळ्या ते भूमीच्या संपर्कामुळं तो रंग आला. पण मुळात आकाशातून जेव्हा ढगातून पाणी पडतं तेव्हा ते कसं असतं? पांढऱ्या रंगाचं असतं. गारा कशा असतात? पांढऱ्या रंगाच्या असतात, बरोबर ना. बर्फ कसा होतो फ्रीजमध्ये? पांढऱ्या रंगाचा होतो. म्हणजे पाण्याचं रूप कोणतं आहे? मुळात पांढरा रंग आहे. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाये उस जैसा म्हणतात, पण खरं त्याचं मूळ रूप कसं आहे? अभास्वर शुक्ल म्हणायचं त्याला. कसं म्हणायचं? अभास्वर शुक्ल म्हणजे न चमकणारा पांढरा रंग, हे त्या पाण्याचं रूप आहे. रसः माधुर्यम ईरितम, आणि रस त्या जलामध्ये स्वतःचा रस आहे, गुण जलाचा. कोणता गुण आहे? स्वतःचा रस. आता रसाचेही काही प्रकार आहेत. शुक्ल, आम्ल, लवण, कटू, कषाय, तिक्त भेदात, याला षडरस म्हणतात. 6 प्रकारचा रस आहे. मग जलामध्ये कोणता रस आहे? माधुर्यम म्हणजे गोड आहे पाणी मुळात, बरोबर ना. ते नंतर पाणी पडल्यावर कसं होईल? इकडं भूमीमध्ये खारट झालं, मिसूळ झालं, वेगवेगळ्या त्या रसाचं झालं. कोण? पाणी. पण मुळात पाणी कसं आहे? गोड आहे, गोड. पाण्याचा मुळात रस, चव ही गोड आहे. टीका बघा. जले शब्दादयः रसांताश्चत्वारः गुणास्तानाः. जलामध्ये शब्द इत्यादी रसापर्यंत 4 गुण आहेत. कोणते कोणते ते सांगितलेलं आहे. जले बुलुबुलु ध्वनिः, बुडबुडबुड अशा प्रकारचा ध्वनी शब्द आकाशाचा आलेला आहे. शीतः स्पर्शः शुक्लरूपं रसो माधुर्यम ईरितम. भूमौ शब्दादी गंधांतः पंचगुणाः तान उदाहरते. आता भूमीमध्ये शब्दापासून तर गंधापर्यंत 5ही गुण आलेत. कुठं आलेत? भूमीमध्ये, बरोबर ना. ते कोणते, कुणाचे, कोणते, कसे आले? पुढच्या श्लोकामध्ये ग्रंथकार सांगताय. श्लोक नंबर 5. भूमौ कडकडा शब्दः काठिन्यं स्पर्शयिष्यते नीलादिकं चित्ररूपं मधुराम्लादिको रसः
भूमौ कडकडा शब्दः काठिन्यं स्पर्शयिष्यते नीलादिकं चित्ररूपं मधुराम्लादिको रसः भूमौ कडकडा शब्दः काठिन्यं स्पर्शयिष्यते भूमौ कडकडा शब्दः काठिन्यं स्पर्शः इष्यते नीलादिकं चित्ररूपं मधुराम्लादिको रसः. त्या अगोदर स्वर नाही लावला की असं होते. आता बंद करा चला. भूमौ कडकडा शब्द. भूमीमध्ये कोणता शब्द आहे? कडकडा. कसा आला आता? असा. अजून दुसरीकडे आणून दाखवेला असता पण नंतर पाठ झाल्यावर. भूमौ कडकडा शब्द. भूमीमध्ये कोणता शब्द आहे? कडकडा. कुणाचा आलाय तो? आकाशाचा. म्हणजे एखादं झाडफेड उपटलं किंवा तोडलं, कडकड 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 आवाज येतो. हा कुणाचा आवाज आहे? भूमीतून आला, पण तो आकाशाचा शब्द आहे. काठिन्यम स्पर्शः इष्यते. कठीणता हा त्या भूमीमध्ये स्पर्श आला. कुणाचा? वायूचा. भूमी कशी आहे? कठीण आहे की नाही? का मृदू आहे? पाषाण वगैरे हे भूमीचे स्वरूप असतात. काठिन्यम मातीला स्पर्श केला तर ते कशी आहे? कठीणच आहे. कठीणता नावाचा स्पर्श भूमीमध्ये आलाय तो वायूचा. नीलादिकम चित्ररूपम. नील इत्यादी चित्ररूप म्हणजे सगळेच रूप एकत्र मिक्स. भूमीमध्ये सगळीच रूपं आलीत. कुणाची आलीत ते? अग्नीची. अग्नीचं रूप आहे तर अग्नीचं रूप भूमीमध्ये आलं, पण एकच प्रकारचं, दोन प्रकारचं नाही. सप्तविधम, 7 प्रकारचं रूप आलेलं आहे. शुक्ल नील पीत रक्त हरित कपिश चित्रभेदात सप्तविधम रूपम. 7 प्रकारचं रूप. कधी भूमी बघा तुम्ही, काही ठिकाणी हिरवळ आहे, हिरवं आहे, काही ठिकाणी तुम्हाला लाल रंग दिसेल. सगळेच रंग पृथ्वीवर दिसतात म्हणून चित्ररूपम म्हटलेलं आहे. मधुर आम्लादिको रसहा. मधुर आंबट सगळ्याच प्रकारचे रस भूमीमध्ये आहेत. म्हणून तर मिरचीचं बी टाकलं की ते तिखट होऊन आलं. मिरची ऊस आपण लावला तर गोड होऊन आला. भूमीतूनच आला की नाही? भूमीमध्ये सगळ्या प्रकारचे रस उपलब्ध होतात. मधुर आम्लादिको रसहा. त्यानंतर आता कोण राहिलं? स्वतःचे राहिले ना गंध. पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत की हे सगळे तर बाकीच्या महाभूतांचे गुण आले. आकाश, वायू, अग्नी आणि जल यांचे. आता भूमीचा स्वतःचा एक गुण आहे गंध. त्या गंधाचे 2 प्रकार आहेत आणि दोन्ही प्रकारचे गंध भूमीमध्ये उपलब्ध होतात. असा विषय आता पुढच्या श्लोकात सांगतायत. बघा याचे झाली का टीका? झालं. भूमौ कडकडा शब्द काठिन्यम स्पर्श इष्यते नीलादिकम चित्ररूपम मधुराम्लादिको रसा सुरभीतर गंधौ द्वौ. पुढचंच घ्यायचं आहे आता पुढच्या श्लोकातलं येते. सुरभीतर गंधौ द्वौ गुणा सम्यग् विवेचिताः श्रोत्रं त्वक्चक्षुषी जिह्वा घ्राणं चेन्द्रियपञ्चकम्. सुरभीतरगन्धौ द्वौ गुणाः सम्यग् विवेचिताः श्रोत्रं त्वक्चक्षुषी जिह्वा घ्राणं चेन्द्रियपञ्चकम्. सुरभीतरगन्धौ द्वौ सुरभीतरगन्धौ द्वौ गुणाः सम्यग् विवेचिताः श्रोत्रं त्वक् चक्षुषी जिह्वा घ्राणं च इंद्रियपञ्चकम्. सुरभीतरगन्धौ द्वौ. सुरभी आणि इतर. सुरभी म्हणजे सुगंध आणि इतर म्हणजे दुसरा राहिलेला म्हणजे असुरभी, दुर्गंध. सुगंध आणि दुर्गंध हे भूमीचे दोन्ही भेद. भूमीमध्ये हे 2 गुण आहेत. गुणाः सम्यक विवेचिताः. अशा प्रकारे हे गुण आम्ही चांगल्या रीतीने विवेचन करून सांगितले. कोणत्या महाभूतामध्ये कशा प्रकारचे कोणते गुण आहेत ऐकलं ना आपण? समजलं ना सर्व? परत सांगण्याची गरज
नाही ना. असे पंचमहाभूतामध्ये हे सर्व गुण आलेले आहेत. काही कारणाचे आहेत, काही स्वतःचे आहेत असा अर्थ. आता यानंतर गुणतः पंचमहाभूतामध्ये भेद सांगितला. आता कार्यतः भेद सांगतायत की पंचमहाभूतांची कार्य काय. तर मागे आपण पाहिले पंचमहाभूतापासूनच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन आहे की नाही, अंतःकरण, चतुष्टय, प्राण हे सगळे कोणामुळे झालेत? पंचमहाभूतापासूनच झालेत ना. मग हे त्यांचं कार्य आहे. मग कार्यावरून यांच्यामध्ये भेद होतो असं सिद्ध करण्यासाठी अगोदर पंचमहाभूतांची कार्य सांगतायत आणि त्याच्यामध्ये अगोदर ज्ञानेंद्रिय पंचक सांगतायत. बरोबर. श्रोत्रम त्वक चक्षुषी जिह्वाच घ्राणम इंद्रिय पंचकम. या पंचमहाभूतापासून श्रोत्र, त्वक, चक्षुषी, जिह्वा आणि घ्राण असं क्रमाने घ्यायचा. हे पंच ज्ञानेंद्रिय उत्पन्न झालेले आहेत. प्रत्येक आता हे मागचं माहितीच आहे तुम्हाला. प्रत्येक महाभूताच्या पृथक पृथक अशा सत्वांशापासून हे एक एक ज्ञानेंद्रिय उत्पन्न झालेलं आहे. आकाशाच्या सत्वांशापासून श्रोत्र असं क्रमाने घ्यायचं. वायूच्या सत्वांशापासून त्वक म्हणजे त्वगेंद्रिय. अग्नीच्या सत्वांशापासून चक्षुषी म्हणजे 2 नेत्र झाले. त्यानंतर ह्याच्या जलाच्या सत्वांशापासून जिह्वा जीभ आणि पृथ्वीच्या सत्वांशापासून घ्राणेंद्रिय असं इंद्रिय पंचकम. बरोबर ना. अशा इंद्रियांचं हे पंचक म्हणजे 5 इंद्रिय या पंचमहाभूतांच्या असं एका एका महाभूतापासून एका एका सत्वांशापासून निर्माण झालेलं आहे. बरोबर ना. आता हे ध्यानात आलं पाहिजे बरं. असं हे करायचं, एक नकाशा काढायचा. ही पंचमहाभूत पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश वगैरे. बरोबर ना. आणि यांचे गुण पण सांगितलेत. आकाशाचा गुण कोणता आहे? शब्द. बरोबर. आणि आकाशाचं इंद्रिय कोणतं आहे? श्रोत्र. म्हणून श्रवणेंद्रियाला शब्दच ऐकू येतो. श्रवणेंद्रियाला शब्दच ऐकू येतो का? कारण शब्द आकाशाचा गुण आहे आणि श्रोत्रेंद्रियच आकाशाचं इंद्रिय आहे. मग त्यांच्यात ताळमेळ आहे दोघांचा. विषय विषयी भाव होतो. बरोबर. वायूचे विषय कोणते आहेत? वायूमध्ये शब्द पण आहे आणि काय स्पर्श आहे. तर वायूच्या स्पर्शाला विषय करणारं इंद्रिय कोणतं आहे? त्वगेंद्रिय. त्वगेंद्रिय पण वायूचंच आहे. समजतंय ना. त्वगेंद्रियाला स्पर्शाचं ज्ञान का होतं? कारण ते त्वगेंद्रिय ज्या महाभूतापासून झालंय वायूपासून, त्याच वायूपासून स्पर्श पण जन्माला आलेला आहे गुण. म्हणून त्वगेंद्रियाला स्पर्शाचंच ज्ञान होतं, इतर विषयाचं होत नाही. मला वाटतं 9व्या अध्यायात काहीतरी माऊलींच्या ओव्या आहेत ना. फुले आणुनी तुरंबावी डोळा केवी, करुनी रस सोय बरवी, ती कानी केवी भरावी. फुले आणुनी तुरंबावी डोळा केवी. चांगली रससोय केली ती काय कानात भरायची असते का? बरोबर. तो रस काय रस विषय, रसनेचाच विषय आहे ना तो. हां. आणि गंध फुले आणुनी तुरंबावी डोळा केवी. डोळ्याला काय कळणार आहे? गंधाचं इंद्रिय कोणतं आहे? भोग घेणार. घ्राणेंद्रिय आहे. म्हणजे त्या इंद्रियाचे तेच विषय का? कारण ते इंद्रिय ज्या महाभूतापासून झाले त्या महाभूतापासून जो विषय आहे तोच विषय त्या महाभूताच्या इंद्रियाचा आहे. बरोबर ना. म्हणून त्या इंद्रियांचे ते विषय ठरलेले आहे. समजतंय ना विषय? हां. ठीक आहे बघा. सुरभीतर गंधौद्व वित्यंतेन इथपर्यंत या पंचमहाभूतांचे गुण कोणते आहेत ते सांगितले. उक्तम अर्थम उपसंहरती गुणा सम्यक विवेचिताः. एवं गुणतः भेदम अभिधाय. अशा प्रकारे पंचमहाभूतांमध्ये गुणतः भेद आहे, गुणावरून भेद आहे असं ज्ञापन करून आता कार्यतः भेद ज्ञापनाय. कार्यतः सुद्धा म्हणजे कार्यावरून सुद्धा या पंचमहाभूतांमध्ये भेद सिद्ध होतो. कारण प्रत्येकाचं कार्य भिन्न भिन्न आहे. म्हणून तत्कार्यानी ज्ञानेंद्रियाणी तावद आह. या पंचमहाभूतांची कार्य ज्ञानेंद्रिय ही अगोदर या ठिकाणी ग्रंथकारांनी सांगितली. तेषां स्थानानी व्यापारांश्च दर्शयती. आता हे जे ज्ञानेंद्रिय सांगितले ना त्यांचे स्थान पण आहेत. म्हणजे गोलक म्हणायचं त्याला. बरोबर ना. प्रत्येक इंद्रियाचं राहण्याचं स्थान आहे. चक्षुरेंद्रिय या गोलकात राहतं, या डोळ्यामध्ये राहतं. बरोबर. घ्राणेंद्रिय या नाकाच्या अग्रभागावर राहतं. श्रवणेंद्रिय इथं राहतं, या करंजी म्हणतात याला, कर्णशष्कुली म्हणतात.
या कर्णषष्कुलीच्या आतमध्ये इथं श्रवणेंद्रिय राहतं. असं प्रत्येक इंद्रियाचं स्थान म्हणजे गोलक ही दिसतात ती गोलक असतात. गो म्हणजे इंद्रिय, त्यांना राहण्याची स्थानं म्हणजे गोलक, बरोबर ना. ते इंद्रियांना राहण्याची जी स्थानं आहेत ही दिसणारी गोलक. इंद्रिय दिसत नसतात, इंद्रिय दिसत नाही. हा डोळा दिसतो डबडब, हा कोण दिसतो? डोळा. हे त्याचं स्थान आहे राहण्याचं. इंद्रिय याच्या आतमध्ये आहे, ते दिसत नाही, बरोबर ना. सगळ्या जगाला पाहणाऱ्या या चक्षुरिंद्रियाला स्वतःलाच पाहता येत नाही, बरोबर ना. ते दुसऱ्या कोणत्याही इंद्रियाला पाहू शकत नाही. इंद्रिय कोणतंही दिसत नाही. हे त्वगेंद्रिय ही वरची त्वचा दिसते, हे त्वगेंद्रियाचं राहण्याचं स्थान आहे. ही त्वचा याच्या आतमध्ये असते, ते त्वगेंद्रिय असतं, बरोबर ना. त्याचं फक्त अनुमानच करता येतं. ज्या अर्थी स्पर्शाचं ज्ञान झालं याचा अर्थ त्वगेंद्रिय आहे, असा विषय आता पुढे येणार आहे. ज्या अर्थी रूपाचं ज्ञान होतं आहे बाहेरच्या, याचा अर्थ चक्षुरिंद्रिय आतमध्ये आहे, त्यालाच हे ज्ञान झालेलं आहे. बाकीच्या कोणत्याही इंद्रियाला रूपाचं ज्ञान होत नाही. कान उघडून बघा, रूप कळेल का? स्पर्श करून बघा, रूप कळेल का? थोडंसं का आपण जीभ काढून चाटून बघा, रूप कळेल का? कसं रूप आहे ते कळणार नाही. गंधाने वास घेऊन बघा, कळेल का? डोळाच उघडावा लागेल तर रूप कळतं. याचा अर्थ या डोळ्यामध्ये आतमध्ये नेत्रेंद्रिय आहे अशी कल्पना करावी लागते. याला अनुमान म्हणतात, बरोबर ना. अशा अनुमानाने इंद्रियांची सिद्धी होते आणि श्रुती प्रमाणाने वेदामध्ये सांगितलीत म्हणून एक इंद्रियाची सिद्धी होते आणि अनुमान प्रमाणाने इंद्रियाची सिद्धी होते. इंद्रिय प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध होत नसतात, समजतंय ना. तर आता यांची राहण्याची प्रत्येकाची स्थानं आणि यांची कार्य, व्यापार म्हणजे काय, यांचे कार्य काय आहेत, कोणतं इंद्रिय काय कार्य करतं, हे या ठिकाणी ग्रंथकार सांगतायत. ह्याला विज्ञान म्हणतात. बरं, विज्ञान सुरू झालं. हे अध्यात्मातलं याला काय म्हणतात? विज्ञान. शरीर विज्ञान म्हणा, जास्तीत जास्त याला काय म्हणा? शरीर विज्ञान आहे. आता हे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, मानस विज्ञान, हे सगळं आता वेदांत ज्ञानम विज्ञान सहितम म्हणतात ना माऊली. गीतेमध्ये आलं ज्ञानम विज्ञान सहितम. इथं विज्ञाने काय करावे, ऐशे घेसी जरी मनोभावे, तरी पै आधी जाणावे तेची लागे. मग विज्ञान अवघे करपे, अज्ञान निशेष हरपे, ज्ञान ते स्वरूपे होऊनी जाईजे. विज्ञानही कळावं लागतं. विज्ञान म्हणजे हा दिसणारा प्रपंच आणि प्रपंचाचं ज्ञान म्हणजे विज्ञान, असा अर्थ ज्ञानोबरायांनी केलेला आहे, बरोबर ना. स्वरूप ज्ञान म्हणजे काय? जे निखालस तत्व आहे, ब्रह्मतत्व आहे, सर्व उपाधीमध्ये गुप्त असणारं जे चैतन्य आहे की ज्याला तर्काने, अनुमानाने, बुद्धीने, इंद्रियाने जाणता येत नाही, असं तत्व म्हणजे ज्ञान. असा ज्ञान शब्दाचा अर्थ गेला. तर्को आयनी नेघे अंगे जयाच्या, अर्जुना तया नाव ज्ञान. जाणीव जेथ नरिगे, विचार मागोता पावली निगे. तर्को आयनी नेघे अंगे जयाच्या, अर्जुना तया नाव ज्ञान. येर प्रपंच हे विज्ञान, तेथ सत्यत्व बुद्धी ते अज्ञान. हेही जाण. हे जाण म्हणजे हे सगळंच जाणायचं आहे आपल्याला. असं काय, हे विज्ञानाला काय करायचं आहे असं म्हणून चालत नाही. नाही तर मग अज्ञान, अज्ञान तसंच राहून जाईल. कारण विज्ञान करपलं पाहिजे, अज्ञान हरपलं पाहिजे, ज्ञान उरलं पाहिजे. हे माऊलींचे शब्द आहेत. विज्ञान अवघे करपे, करपे म्हणजे बाधित झालं पाहिजे. अज्ञान हरपे, हरवलं पाहिजे म्हणजे त्याचा अभाव सिद्ध झाला पाहिजे. आणि ज्ञान ते स्वरूपे होऊन जायचे, उरतं ते ज्ञान, तेच आपलं स्वरूप राहतं. म्हणजे ते स्वरूपे होऊन जायचे होईपर्यंत विज्ञान कळालं पाहिजे, अज्ञानही कळालं पाहिजे. अज्ञानाचं मूळ नेमकं काय स्वरूप आहे, बरोबर ना. त्या अज्ञानाचा आश्रय विषय काय आहे, मला कशा कशाचं अज्ञान आहे हेही कळालं पाहिजे. अज्ञानाचंही ज्ञान असलं पाहिजे. ही तर परमार्थातली पहिली पायरी आहे. चिदाभासाची पहिली अवस्था कोणती आहे? अज्ञान. नंतर मग आवरण, विक्षेप. चिदाभासाची पहिली अवस्था आहे अज्ञान. परमार्थामध्ये आल्यावर, परमार्थामध्ये आलेल्या त्या चिदाभासाला म्हणजे त्या पुरुषाला, जीवाला पहिल्यांदा आपलं अज्ञान कळालं पाहिजे, तर तो पहिल्या परमार्थामध्ये आला, पहिल्या अवस्थेवर आला. परमार्थातली पहिली अवस्था म्हणजे अज्ञान आहे. अज्ञान, अज्ञानाचं ज्ञान होणं, कळणं. अज्ञान कळालं की मग आवरण कळतं. अरे माझ्या स्वरूपावर आवरण आहे, असत्वापादक आवरण आहे, अभानापादक आवरण आहे, कळतं. हे आवरण घालवलं पाहिजे, हे अज्ञानामुळं आलं, हे सगळं कळालं. मग तो गुरुजवळ जाईल, मग परोक्ष ज्ञान होतं. ही पुढची अवस्था. परोक्ष ज्ञान झालं की मग
असत्वापादक आवरणाचा भंग झाला. पुन्हा म्हणतो अरे असत्वापादक गेलं बरं का, आता आव्हानापादकही गेलं पाहिजे. मग त्यासाठी काय करावं? गुरुजी सांगतात तत्वमसी महावाक्य ऐकलं पाहिजे. मग करतात उपदेश तत्वमसी, त्याचा विचार केला तत्वमसीचा, मागच्या प्रकरणात सांगितलं त्याप्रमाणे भागत्याग लक्षणा करून मग आव्हानापादक आवरणाचाही भंग झाला. आव्हानापादक आवरण गेलं, असत्वापादक आवरण गेलं, कुठलं आवरण राहिलं नाही, निरावरण आपला आत्मा झाला की मग कळतं अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, अपरोक्ष ज्ञान झालं. त्यामुळे आनंदा वापते आणि त्यामुळं मग शोकनाश. अशा अवस्थे एक 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 पुढची अवस्था येत असते. पण पहिली अवस्था अज्ञान आहे. मी अज्ञानातही हे कळालं पाहिजे. समजतंय ना? कशासाठी सांगतोय? उगच कशासाठी सगळं सांगितलं हे? तर अज्ञानही कळालं पाहिजे, विज्ञानही कळालं पाहिजे, तर ज्ञान होतं. ज्ञानम विज्ञान सहितम, इथं चाललंय ते आता विज्ञान आहे हा विषय. आलो बरं का अभंगावर. गुणा सम्यक विवेचिता हा झालं. तेषां स्थानानी व्यापारांश्च दर्शयती. या इंद्रियांची कार्य, काय काय इंद्रिय करतात आणि हे राहतात कुठे, याचा विषय या ठिकाणी ग्रंथकार सांगतायत. हे ऋषी मुनींनी सांगितलेलं हजारो लाखो वर्षापूर्वीचं विज्ञान आहे. बरोबर ना? आत्ता हे शास्त्रज्ञ सांगतायत इंद्रिय काय, ह्यांचे विषय काय, शरीर काय, वगैरे वगैरे काय, कोण काय करतं हे. पण आमच्या वेदामध्ये आणि शास्त्रामध्ये हजारो वर्षापूर्वीच हे ऋषीमुनींनी आपल्या तपश्चर्येने, अंतर्ज्ञानाने शरीराच्या आतमध्ये कोणती घटक आहेत, शरीराच्या बाहेर काय आहे, हे त्यांना सर्व दिसत होतं. ऋषयः मंत्रद्रष्टारः असे होते, ते मंत्राचे द्रष्टे होते. विश्वस्य पारम दर्शयते इति ऋषीही. विश्वाच्या पलीकडचंही जे पाहतात त्यांना ऋषी म्हटलेलं आहे. आणि शरीराच्या आतमधलं जे सर्व पाहतात त्यांना ऋषी म्हटलेलं आहे. अशा प्रकारच्या ऋषीमुनींनी सांगितलेलं हे आमचं विज्ञान या ठिकाणी सुरू झालेलं आहे. कर्णादिगोलकस्थं तच शब्दादिग्राहकं क्रमात् सौक्ष्म्यात् कार्यानुमेयं तत् प्रायो धावेत् बहिर्मुखम्. कर्णादिगोलकस्थं तत् शब्दादिग्राहकं क्रमात् कर्णादि गोलकस्थम तत् शब्दादिग्राहकं क्रमात् सौक्ष्म्यात् कार्यानुमेयं तत् प्रायः धावेत् बहिर्मुखम्. तत्क्रमात् कर्णादि गोलकस्थम शब्दादिग्राहकम. तत् म्हणजे ते इंद्रिय पंचक असा अर्थ घ्यायचा. पाचही इंद्रिय तत्. क्रमात म्हणजे क्रमाने. कर्णादि गोलकस्थम, कर्ण इत्यादी, या कर्णशष्कुली वगैरे इत्यादी गोलकामध्ये ही इंद्रिय राहतात. आता सांगितलं त्याप्रमाणे श्रवणेंद्रिय कुठं राहतं? कर्णशष्कुलीमध्ये, याला कान म्हणा. बरोबर. त्यानंतर त्वगेंद्रिय कुठं राहतं? कुठं? त्वगेंद्रिय कुठं राहतं? त्याचं नावच आहे त्वक, त्वचा. त्वचेच्या आतमध्ये राहणारं अग्रभाग गोलकामध्ये राहतं. बरोबर. त्वगेंद्रिय. बरं. अजून चक्षुरेंद्रिय कुठं राहतं? या बाहुलीमध्ये आतमध्ये आहे की नाही. हे कृष्ण तारा म्हणतात त्याला. कृष्ण ताराग्रवर्ती तर्कसंग्रहात आलाय. हा दिसणारे ही पापणी, ही डोळा, आत्म त्याच्यामध्ये कृष्ण तारा बारीक आहे. बरोबर ना. काळं बुबुळ. बरोबर. आणि त्या मध्ये जे ठिपका असतो ना बारीक, त्याला म्हणायचं कृष्ण तारा. आणि त्याच्या अग्रभागावर राहतं कोण? कोण? चक्षुरेंद्रिय, नेत्रेंद्रिय. बरं. जिव्हा म्हणजे रसनेंद्रिय. रसनेंद्रिय कुठं राहतं? या जिभेच्या अग्रभागावर राहतं. म्हणून स्पर्श झाल्याबरोबर जिभेचा लगेच कळतं की नाही कसा रस आहे काय नाही. अग्रभागावर राहतं. म्हणून गोळी खाताना आपण कशी आतमध्ये ढकलून खातो, चव येऊ नये म्हणून. बरोबर ना.
आता आम्हाला ते काही काही रस ह्याच्यामुळं हार्टमुळं प्यावे लागतात वेगवेगळे, कधी कडू आहे, कधी ते लसणाचे रस आहेत, कधी काही प्यावं लागतं, ते हार्टसाठी पर्याय नाही, ते आवळ्याचा रस प्यावा लागतो. ते असं पिलं की तोंड पूर्ण आंबून जातं माझं. आता मी काय आयडिया केली, ते आपण नारळाचं पाणी पितो ना, ते आणायचं आणि डायरेक्टमध्ये ढोसायचं म्हणजे काही त्याची चव येत नाही. याचा अर्थ जिभेच्या शेंड्यावर काय येते, रसनेंद्रिय राहतं, असा अर्थ. समजलं? हो म्हणा ना. ग्रहणेंद्रिय कुठं राहतं? नाकाच्या अग्रभागावर, नासाग्रवर्ती असं तर्कसंग्रहात शब्द आलाय. नास म्हणजे नाकाच्या अग्रभागावर कोण राहतं? घ्राणेंद्रिय नाही बरं, घाण जरी असलं तरी त्याचं नाव घ्राणेंद्रिय असं आहे. घ्राणेंद्रिय, बरेच जण घाणेंद्रिय म्हणतात. घ्राणेंद्रिय. मग फुलाचा सुगंध वगैरे येतो, त्यासाठी आपण काय करतो, तो फूल नाकाजवळ आणावं लागतं इथं, मग त्याचा सुगंध येतो. दूरच राहिलं तर, नाक तर आहे, फूल जरा दूर आहे, सुगंध येत. म्हणून त्या घ्राणेंद्रियाला काय करावं लागतं, त्याच्या जवळ विषय न्यावा लागतो. काही इंद्रिय असे आहेत की त्यांना विषय जवळ आणावा लागतो तर ते आपलं कार्य करतात, आणि काही इंद्रिय स्वतः विषयाकडे जातात. अशी काही इंद्रिय आहेत, असं त्याचा अर्थ आहे. तर बघा आता काय सांगितलं, ह्यांची राहण्याची ही गोलकं सांगितली. सौक्ष्म्यात कार्यानुमेयम, आपलं शब्दादी ग्राहकम हे राहिलं. ही इंद्रिय काय आहेत पुन्हा? शब्द इत्यादी विषयांचं ग्रहण करणारी आहेत. आता परत सांगा चला. श्रवणेंद्रिय कोणत्या विषयाचं ग्रहण करतं? शब्द नाही, शब्दाचंच ग्रहण करतं. समजलं ना? त्वगेंद्रिय कुणाचं ग्रहण करेल? स्पर्शाचंच ग्रहण करेल. चक्षुरेंद्रिय रूप या विषयाचंच ग्रहण करतं. जिव्हेंद्रिय रसना या विषयाचंच ग्रहण करतं. घ्राणेंद्रिय गंध या विषयाचंच ग्रहण करतं. का? कारण ही इंद्रिय ज्या ज्या महाभूताच्या सत्वांशापासून झालीत, बरोबर ना, त्या त्या महाभूतांच्या तमोगुणाच्या अंशापासून जे जे विषय झालेत त्याच विषयांना ते ते इंद्रिय ग्रहण करतं. अन्य भूताच्या विषयाला विषय करेत नाही. समजतंय ना? इंद्रिय सुद्धा शिकवतात आपल्याला, जे आपलं आहे तेच आपलं आहे, लोकांचं आपलं म्हणू नका. सगळं काय आपलंच नसतं जगामध्ये. आपल्यासाठी काही विषय दिलेत देवानं. रूप म्हणतं माझा विषय, आपलं चक्षुरेंद्रिय म्हणतं माझा विषय रूप आहे, गंध वगैरे नाही, काय संबंध नाही, मला गंधाकडे मी पाहणार नाही, ते रूपाकडेच पाहतात. बरोबर? इंद्रिय सुद्धा शिकवतात आपल्याला. असू द्या, समजत नाही ते गोष्ट वेगळी. सौक्ष्म्यात कार्यानुमेयम, समजलं? आणि ही इंद्रिय सूक्ष्म आहेत. सौक्ष्म्यात अत्यंत सूक्ष्म आहेत. सूक्ष्म कशाला म्हणायचं? जे चक्षुरेंद्रियाला दिसत नाही त्याला म्हणायचं सूक्ष्म. कोणत्याही इंद्रियाला जे विषय होत नाही त्याला म्हणायचं सूक्ष्म. बरोबर ना? न व्यज्यते तद अव्यक्तम, अव्यक्त जे असतं त्याला सूक्ष्म म्हणतात. बरोबर ना? इंद्रिय ही व्यज्यते तद व्यक्तम, इंद्रियांनी ज्याची अभिव्यक्ती होते त्याला म्हणायचं व्यक्त, प्राकट्य ज्ञान होतं. पण ही जी इंद्रिय आहेत ती इंद्रियाला विषय होत नाही. म्हणून एक वाक्य कायम ध्यानात ठेवायचं, इंद्रिय ही अतींद्रिय आहेत. इंद्रिय कशी आहेत? अतींद्रिय. इंद्रिय ही कोणत्याच इंद्रियाला विषय होत नाहीत. कोणतंही इंद्रिय चक्षुला दिसत नाही, कोणतंही इंद्रिय श्रवणाला ऐकू येत नाही, कोणतंच इंद्रिय घ्राणाला गंध त्याचा सुगंध येत नाही. समजतंय ना? कोणतंच इंद्रिय रसनेंद्रियाने चाखून पाहता येत नाही. समजतंय? म्हणजे इंद्रिय ही इंद्रियांना विषय होत नाहीत, म्हणजे इंद्रियातीत आहेत, म्हणजे सूक्ष्म आहेत. समजतंय ना? स्थूल असते तर दिसले असते इंद्रियांना, विषय झाली असती. पण ही इंद्रिय सूक्ष्म आहेत, अत्यंत सूक्ष्म आहेत, परमाणूप्रमाणे अत्यंत सूक्ष्म, त्याच्याही पेक्षा सूक्ष्म. कारण परमाणू तमोगुणाचा कार्य आहे, ही इंद्रिय सत्वगुणाचं कार्य आहेत, प्रकाशरूप आहेत. भले ते काय आहेत? जड आहेत, महाभूतांचं कार्य असल्यामुळे जडच आहेत ते तशी, परंतु ते सत्वगुणाचं कार्य आहेत प्रकृतीतील किंवा पंचमहाभूतातील. त्यामुळं ती इंद्रियांना विषय होत नाही, अत्यंत सूक्ष्म आहेत. आणि सूक्ष्म असल्यामुळं ती इंद्रियातीत आहेत, इंद्रियाला विषय होत नाहीत. म्हणून मग त्यांचं ज्ञान कसं होणार? ते कळणार कशी आहेत की नाही? त्यांची उपलब्धी, त्यांचं अस्तित्व कशावरून सिद्ध होणार?
उत्तर देत आहेत कार्यानुमेयम तत् इंद्रिय पंचकम कार्यानुमेयम असते. कार्यावरून त्याचं अनुमान करता येतं. याला कार्यलिंगक अनुमान म्हणायचं. काय म्हणायचं? कार्यलिंगक अनुमान. लिंग म्हणजे हेतू. या हेतूवरून कारणाचं अनुमान करणं याला म्हणायचं कार्यलिंगक अनुमान. समजतंय का? काय म्हणायचं त्याला? कार्यलिंगक अनुमान म्हणायचं. कार्यावरून त्याचं अनुमान केलं जातं. ज्या अर्थी इंद्रायणीला मोठा पूर आला, आळंदीत तर पाऊस पडला नाही, पूर तर मोठा आला, याचा अर्थ वर कुठंतरी पाऊस पडला असला पाहिजे. कार्यावरून कारणाचं अनुमान. समजतंय ना? असा अर्थ. तसं तत्प्रायः बहिर्मुखम धावेत. आणि ही तत् म्हणजे ज्ञानेंद्रिय पंचकम असा अर्थ. ही पाचही इंद्रिय तत् प्रायः बहुतेक बहिर्मुखम धावेत. यांची तोंड बाहेर आहेत, त्यामुळे हे बाहेरच धावतात. बाहेरचे विषय ग्रहण करण्यासाठी धावतात, पळतात. कोण? ज्ञानेंद्रिय. चक्षु बाहेरचं रूप ग्रहण करण्यासाठी धावतं. श्रवणेंद्रिय बाहेरचा शब्द ऐकण्यासाठी धावतं. घ्राणेंद्रिय बाहेरचा गंध घेण्यासाठी धावतं वगैरे असा अर्थ. ठीक आहे बघा. इंद्रिय सद्भावे किम प्रमाणम इति आकांक्षायाम कार्यलिंगक अनुमानम इति आह. इंद्रियांच्या सद्भावाविषयी, अस्तित्वाविषयी मग काय प्रमाण आहे अशी आकांक्षा झाली असता कार्यलिंगक अनुमान हे त्या ठिकाणी प्रमाण आहे असं ग्रंथकार सांगतायत. सौक्ष्म्यात कार्यानुमेयम तच्च. मग ते कोणतं अनुमान कसं करायचं? तर एक अनुमान या ठिकाणी दिलंय बघा. रूपोपलब्धी करणजन्या क्रियात्वात छिदिक्रियावत इत्यादी द्रष्टव्यम. बघा एक अनुमान दिलंय. रूपोपलब्धी ही रूपाचं ज्ञान झालं की नाही आपल्याला? शुक्ल नील पीत रक्त हरित कपिश चित्र भेदात सप्तविधम रूपम असं रूपाचं ज्ञान व्हायला लागलं. इथं शुक्ल रूप आहे, इथं काळं रूप आहे, इथं लाल रूप आहे. ज्ञान होतंय की नाही आपल्याला? झालं की नाही ज्ञान? आता हे कोणत्या इंद्रियानं करून दिलं हे बघायचं आहे. समजतंय? कार्य तर झालंय ना. आता कार्यावरून कारणाकडे जायचं आहे. कोणतं कारण असेल इथं? कोणत्या इंद्रियामुळे हे कळालं आपल्याला? तर करणजन्या क्रियात्वात कुठल्या तरी करणापासून म्हणजे कारणापासून, असाधारण कारणापासून हे रूपाचं ज्ञान आपल्याला झालेलं आहे. कारण ती एक प्रकारची क्रिया आहे म्हणून हा हेतू. बरोबर ना? हे काय आहे? एक प्रकारची क्रिया आहे. बरोबर ना? आत्मा मनसा संयुज्यते. मनहा इंद्रियेण इंद्रियाणी विषयैहि तज्ज्ञानम तत्प्रत्यक्षम. क्रिया होत गेली की नाही? संयोग संबंध वगैरे इंद्रियाचा विषयाशी यावा लागेल ना. मग ही क्रियाच आहे ना एक प्रकारची. ज्ञानक्रिया म्हणा त्याला. काय म्हणायचं? ज्ञानरूप अशा प्रकारची ही क्रिया झाली. तर जी जी क्रिया असते ते करणजन्य असते असा नियम आहे. एखादं कार्य घडलं, क्रिया घडली तर कुठल्या तरी करणापासूनच घडलं ना. करण म्हणजे असाधारण कारण, विशेष कारण, मुख्य कारण. त्या कारणापासूनच ते कार्य घडेल ना. कारणापासून कार्य होत नाही. कार्य आहे तर कारण असलंच पाहिजे. हा नियम आहे की नाही? पूर आला तर पाऊस कुठेतरी पडला असलाच. बिना पावसाचा पूर येतच नसतो. बरोबर ना? दुःख झालं, रडतो, काहीतरी कारण घडलं असेल ना. सुख झालं, खुश आहे, काहीतरी कारण घडलं असेल. कारणापासून कोणतंही कार्य घडत नाही. हा नियम आहे. उदाहरण दिलंय छिदिक्रियावत. एका त्या लाकूड तोड्यानं काय केलं? सुताराने लाकूड तोडलं. छिदिक्रिया, लाकूड तोडणं ही क्रिया केली. बरोबर ना? आता छिदिक्रिया सुरू आहे. काय करतो रे? लाकूड तोडतोय. काय काम सुरू आहे? लाकूड तोडणं हे काम सुरू आहे. समजतंय ना? मग छिदिक्रिया सुरू आहे. इथल्या भाषेमध्ये काय सुरू आहे? लाकूड तोडण्याचं कार्य, क्रिया सुरू आहे. मग छिदिक्रिया झाली का? हो झाली. कशानं केली? करणजन्य. हातामध्ये कुठार आहे, त्याला कुऱ्हाड म्हणतात. बरोबर ना? कुऱ्हाड हातामध्ये आहे म्हणून छिदिक्रिया झाली. याचा अर्थ छिदिक्रिया असेल तर या क्रियेचं कारण आहे कुऱ्हाड. कुऱ्हाड हे करण आहे त्या ठिकाणी, मुख्य कारण आहे. त्यामुळे छिदिक्रिया झाली. बरोबर ना? क्रिया होत आहे ना, काहीतरी कारण असलं पाहिजे एवढंच सांगायचं. तसं ज्ञान झालं ना रूपाचं. आतापर्यंत नव्हतं ज्ञान, आता कळालं. शुक्लो रूपम असते. घटहा शुक्लहा. हा घट शुक्ल रंगाचा आहे. अयम घटहा शुक्लहा असं ज्ञान झालं. याचा अर्थ काय? याचा अर्थ ही जर क्रिया झाली असेल तर कुठलं तरी कारण असलं पाहिजे. याचं मुख्य कारण असलं पाहिजे. कोणतं आहे बघा. कान लावून बघा त्या पुस्तकाला आणि त्या पुस्तकाच्या रूपाला, घटाच्या रूपाला. रूपाचं ज्ञान होतं का?
थोडंसं का आपण जीभ काढून बघितली बाहेर, हे काय असेल बुवा, ते दृष्टांत माहिती आहे ना. असो नाही सांगत. विचारसागरात तुम्ही गेल्या वर्षी ऐकलंच असेल कदाचित, पाय भरला तर पुसून टाकण्यात पुरुषार्थ आहे ना. ते काय आहे वगैरे जास्त विचारशील होण्यात काही अर्थ नसतो, बरोबर ना. काही काही जण फार विचारवंत असतात, त्याचं समाधान होत नाही. विचारा वाचून न पविजे समाधान, बरोबर ना. मग तो हात लावून पाहतो, हाताला कळत नाही, ज्ञान झालं नाही, कारण हाताला घटे पडलेले होते, कळे ना. मग त्यानं काय केलं, ते हाताला लागलेलं नाकाच्या जवळ आणून पाहिलं, पण नाकानं आपलं कार्य करणं सोडून दिलं होतं. नाकालाही ज्ञान झालं नाही. शेवटी रसनेंद्रियाला त्याने स्पर्श केला, लावलं, आणि मग त्याला रसाचं ज्ञान झालं. आणि मग म्हटला, अरे अरे अरे, हे सगळं मी नव्हतं करायला पाहिजे. मग गेला नळाला आणि मग पाय धुवायला लागला वगैरे. हे सगळं करण्यात काय आहे का, त्यापेक्षा अगोदरच धुवून टाकावं. तात्पर्य एवढंच आहे की घटाचं रूप जाणून घ्यायचं आहे. तर जिभेचं काय काम आहे, तिथं कानाचं काय काम आहे, घ्राणेंद्रियाचं काय काम आहे, त्वगेंद्रियानं बघितलं कळेल का, कळत नाही. जोपर्यंत डोळे उघडले नाहीत आणि नेत्रातून ती वृत्ती बाहेर घटापर्यंत गेली नाही आणि घटाला घटाच्या रूपाला व्यापलं नाही, तोपर्यंत घटाचं रूप आम्हाला कळत नाही. समजलं ना. याचा अर्थ घटरूप ज्ञानम चक्षुरिंद्रियजन्यम, बरोबर ना. घटरूपाचं ज्ञान आम्हाला चक्षुरिंद्रिय या करणापासूनच झालं. याचा अर्थ रूप ज्ञान होण्यासाठी चक्षुरिंद्रिय मानावंच लागतं. दिसलं का ते चक्षुरिंद्रिय, दिसतं का, नाही दिसत, पण रूप ज्ञानावरून त्याची कल्पना करावी लागते, त्याची अनुमिती करावी लागते, त्याचं अस्तित्व मानावंच लागतं. असं अनुमानाने ही इंद्रिय सिद्ध होतात, असं याचा अर्थ आहे. गंधाचं ज्ञान झालं, आता रूप, आता चक्षुरेंद्रियाला होईल का, कानाला होईल का, त्वगेंद्रियाला होईल का, रसनेंद्रियाला होईल का, कुणाचं, गंधाचं ज्ञान. आता गंधाचं ज्ञान नाकाजवळ ते फूल आणल्याशिवाय गंधाचं ज्ञान होणार नाही. याचा अर्थ घ्राणेंद्रिय आहे, असं कार्यावरून कारणाचं अनुमान करून ही इंद्रिय मानलेली आहेत. समजताय, अशी इंद्रिय आहेत. सूक्ष्म्यात, अत्यंत सूक्ष्म आहे ती. कशामुळे, अपंचीकृत पंचभूत कार्यत्वेन. अपंचीकृत अशा म्हणजे पंचीकरण महाभूतांचं झालेलं नव्हतं, फक्त उत्पन्न झालीत पंचमहाभूत, बरोबर ना. प्रकृती विशिष्ट परमात्म्यापासून म्हणा ईश्वरापासून जेव्हा पंचमहाभूत जन्माला आली, त्यांचं पंचीकरण झालेलं नाही, त्या अवस्थेत त्यांना म्हणायचं अपंचीकृत पंचमहाभूत. आणि अशा अपंचीकृत पंचमहाभूतांचं कार्य आहेत, बरोबर ना. पृथक पृथक सत्वांशाचं कार्य आहेत, कोण, ज्ञानेंद्रिय, म्हणून ती सूक्ष्म आहेत, बरोबर ना. असा याचा अर्थ आहे. पंचीकरण झालं की मग पंचीकृत पंचमहाभूतांचं जे कार्य आहे ना, ते भौतिक आहे, स्थूल आहे, ते सूक्ष्म नाही. पंचीकरण एकदा झालं की मग ही स्थूल सृष्टी जन्माला आलेली आहे संपूर्ण, बरोबर ना. इंद्रिय ही अगोदरच जन्माला आलेली आहेत, उत्पन्न झालीत, अपंचीकृत आहेत, म्हणून ती सूक्ष्म आहेत. स्थूल सृष्टीत त्यांचा अंतर्भाव नाही, सूक्ष्म सृष्टीत त्यांचा अंतर्भाव आहे. कुणाचा, ज्ञानेंद्रियांचा, म्हणून त्यांना सूक्ष्म म्हणा. दुर्लक्षत्वाद इत्यर्थ. दुर्लक्ष म्हणजे काय, दुर्विज्ञेय असा अर्थ, ते लक्ष होत नाहीत. दुर्लक्ष म्हणजे काय, दुर्लक्ष झालं असा अर्थ घ्यायचा नाही. दुर्लक्ष म्हणजे काय, कोणत्याही इंद्रियाला विषय होत नाहीत, प्रत्यक्ष अयोग्य आहेत, म्हणून त्यांना म्हटलं जातं सूक्ष्म. म्हणून इंद्रियांना विषय होत नाहीत, अनुमानाने त्यांचं अस्तित्व मान्य करावं लागतं. एतेषां स्वभावमाह, या सर्व इंद्रियांचा स्वभाव सांगतायत. तत्प्रायः बहिर्मुखम धावेत. कशामुळं असं होतं, परांची खानी व्यतृण स्वयंभू इति श्रुतेः इत्यर्थः. स्वयंभू म्हणजे परमात्मा, ईश्वर. त्या ईश्वराने स्वयंभू शब्द केला ना आपल्याला ईशावास्य उपनिषदामध्ये, परिभू स्वयंभूर याथा तथ्यतोर्थान व्यदधात शाश्वतीभ्यः समाभ्यः. परिभू स्वयंभू असं म्हटलंय. परिभू म्हणजे सर्वांच्या अतीत आहे, आणि स्वयंभू म्हणजे काय, हे सर्व तोच झाला आहे. स्वयंभू स्वतः सगळं होणारा असा अर्थ केला आहे. त्याला काही दुसऱ्याच्या साह्यानं काही होण्याची गरज नाही, स्वतः त्याला सगळं होता येतं. कुणाला, परमात्म्याला. स्वतः जग झाला, स्वतः जीव झाला, जडही तोच झाला, जीवही तोच झाला,
वृक्षवेली तोच झालेला आहे, त्याच्यावरच्या पूर्णपणे त्याचं पाणी तोच झाला, पंचमहाभूत तोच झाला, सगळं तोच झाला आहे. त्याला म्हणायचं स्वयंभू. बरोबर. असा स्वयंभू जो परमात्मा आहे त्याने खानी म्हणजे हे इंद्रिय परांची बाहेर तोंडाची व्यतृणत निर्मितवान, बरोबर ना, निर्माण केलेले आहेत. बाहेरमुख असलेले अशाच प्रकारचे इंद्रिय परमात्म्याने उत्पन्न केले. म्हणून प्रायः बहिर्मुखम धावेत, म्हणून बहुतेक करून तर ही इंद्रिय बाहेरच धावतात, बाहेरच्या विषयांचं ज्ञान करून देतात, अशी श्रुती आहे. व्यतृणस्व या शब्दाचा दुसरा एक अर्थ महापुरुषांनी सांगितला आहे. व्यतृणत म्हणजे काय? एक प्रकारे ही हिंसाच केली. हिंसायाम धातू आहे. व्यतृणत म्हणजे काय केलं मग यांची? एक प्रकारे हिंसाच केली ना, यांची तोंड बाहेर केली म्हणजे काय केली? एक प्रकारे हिंसाच केली, कारण ही बाहेरच धावतात आणि जीव मग जन्ममरणालाच प्राप्त होत राहतात. त्यामुळे ही जीवांची काय केली? त्याने हिंसाच केली, असा एक भाव काढलेला आहे त्याचा महापुरुषांनी. पण ईश्वराने हिंसा केली का? त्यानंच करून घेतली. कर्माच्या नियमात कधीच अपवाद नाही, ध्यानात ठेवायचं. कर्म कधीच बदलता येत, कर्मामध्ये कधीच ऑप्शन नाही. ईश्वरालाही ते करता येत नाही आणि कुणालाच करता येत नाही जगामध्ये, कारण हा नियम त्यानेच बनवला आहे की कर्माला पर्याय नाही, ते भोगावंच लागतं. म्हणून संतांनी सांगितलं ईश्वर दयाळू आहे. त्यामुळं कर्मयोगाच्या मागं लागण्यापेक्षा ईश्वर योगाच्या मागं लागावं, बरोबर ना. ईश्वराच्या मागं त्याची शरणागती करा, म्हणजे ईश्वर दयाळू आहे. कदाचित तो माफ करेल पण कर्म माफ करीत नाही, हे वाक्य कायम ध्यानात ठेवायचं. ईश्वर माफ करतो, तो दयाळू आहे, कदाचित माफ करेल पण कर्म माफ करीत नाही. ईश्वर म्हणतो मी करेल ना माफ रे, पण तुझं कर्म तुला सोडणार नाही. म्हणून कर्माला जास्त घाबरलं पाहिजे. ईश्वर तर प्रेमळ आहे, दयाळू आहे, त्याला घाबरायचं नाही. आपण म्हणतो देवाला देवाला काय घाबरायचं, देव तर आई आहे, देवाला घाबरायचं नाही. आपल्या कर्माला आपण घाबरलं पाहिजे, कारण कर्म सोडत नाही, हा नियम आहे प्रत्येकाचा. मोठ्या मोठ्या महापुरुषांना, भीष्माचार्यासारख्यांना कर्मानं सोडलेलं नाही आहे, धर्मराजासारख्याला कर्मानं सोडलेलं नाही. देवाच्या वडिलांना, दशरथ राजाला सुद्धा कर्मानं सोडलं नाही, देवाला सोडलं नाही, देवाच्या पत्नीलाही सोडलं नाही, देवाच्या मुलांना सोडलं नाही. वनात जन्म झाला देवाच्या मुलांचा, वनात, याला कर्म म्हणतात. दुष्कर्म आहे. मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. कर्तृत्वाचा अहंकार आणि फलाची आसक्ती यांच्या भूमिकेतून जर तुम्ही कर्म कराल तर कर्म तुम्हाला भोगल्याशिवाय सोडित नाही. यथा धेनु सहस्रेषु वत्सो गच्छति मातरम तथा यत क्रतुः कर्म कर्तारम अनुगच्छति. ज्यानं कर्म केलं ते कर्म त्यालाच भोगावं लागतं विशिष्ट वेळ आल्याच्या नंतर. हजारो गायीमध्ये वासरू सोडलं तरी ते वासरू आपल्या आईकडंच जातं. तसं कर्म कितीही कल्पच्या कल्प जन्म जाऊ द्या, पण ते कर्म तुमचा पिछा सोडत नाही. त्या जन्मात येऊन तरी ते कर्म तुम्हाला भोगावंच लागतं. म्हणून घाबरायचं कोणाला? कर्माला नेहमी घाबरलं पाहिजे. कर्म सोडित नाही, निष्ठुर आहे कर्म, निष्ठुर आहे कर्म, सोडित नाही कधी, आपल्याला घाबरलं पाहिजे, असा याचा अर्थ आहे. म्हणून आपण आपल्याच कर्माने या भोगाला प्राप्त होतो. ईश्वर फक्त आपली व्यवस्था करून देतो. त्या विषयांचे भोग होण्यासाठी इंद्रियांची निर्मिती, पंचमहाभूत निर्मिती, विश्व निर्मिती, हे सगळं देव करतो. त्याला काही काम नाही म्हणून करतो असं नाही, किंवा तो व्यर्थच करतो असं नाही, विनाकारण करतो असं नाही, किंवा तो काहीतरी एखाद्याचं प्रेम आहे आणि एखाद्याचं काहीतरी राग आहे म्हणून करतो असं नाही. तो दयाळू आहे म्हणून करतो, आपल्या भोगाची सोय करतो. केलेल्या पापाचं फल भोगण्यासाठी त्यानं नरक निर्माण केला आणि केलेल्या पुण्याचं फल भोगण्यासाठी त्याने स्वर्ग निर्माण केला. पाप पुण्य समान केलेत म्हणून तुमच्यासाठी मृत्यूलोक निर्माण केला, तुम्हाला मनुष्य निर्माण केला. त्यानं सगळं हे केलं, त्याला त्याचं काही फल मिळत नसतं, पण तरी तो आपली ही सगळी व्यवस्था करीत असतो. प्रायः शब्देन सूचितम क्वचित करण नामांतर विषयग्राहकत्वम दर्शयते कदाचित इति. क्वचित करणानाम आंतरविषयग्राहकत्वम दर्शयते. प्रायः शब्देन सूचितम. काय सांगितलं मागे
की हे इंद्रिय प्रायः म्हणजे बहुतेक करून तर बाहेरच धावतात. याचा अर्थ कधी कधी आतही धावतात, आतही जातात. कोण? इंद्रिय. असा अर्थ होतो ना. बहुतेक करून तर हे इंद्रिय बाहेरच चाललेत. याचा अर्थ कधी कधी तरी आतमध्ये जातात, आतल्या विषयाचंही ग्रहण करतात असं सूचित केलेलं आहे. त्यामुळं क्वचित करणानाम आंतरविषय ग्राहकत्वम दर्शयते. कधी कधी हे इंद्रिय आतल्याही विषयाचं ग्रहण कशी करतात हे या ठिकाणी ग्रंथकार दाखवत आहेत. कदाचित येते द्वाभ्याम. कदाचित या श्लोकापासून पुढे 2 श्लोकांच्या द्वारा 8व्या आणि 9व्या. कदाचित पिहिते कर्णे श्रूयते शब्द आंतरः प्राणवायौ जाठराग्नौ जलपानेन्न भक्षणे व्यज्यन्ते ह्यांतरा स्पर्शा मीलने चान्तरं तमः उद्गारे रसगन्धौ चेत् त्यक्षाणामान्तरग्रहः कदाचित् पिहिते कर्णे श्रूयते शब्द आंतरः कदाचित पिहिते कर्णे श्रूयते शब्दः आंतरः प्राणवायौ जाठराग्नौ जलपाने अन्नभक्षणे व्यज्यन्ते हि अंतराः स्पर्शाः मीलने च अंतरं तमः उद्गारे रसगंधौ च इति अक्षाणाम आंतरग्रहः. कदाचित कर्णे पिहिते. अन्वयपूर्वक अर्थ आता एकत्र सांगतो. कदाचित कर्णे पिहिते. कधी कधी आपण जर आपले कान असे दाबले बोटांनी तर प्राणवायू, आपल्या प्राणवायूमध्ये जठराग्नीमध्ये असलेला आंतरः शब्द श्रूयते, आतला शब्द आपल्याला ऐकायला येतो. कानामध्ये बोट घालून बघा, बरोबर ना. काय होतं? जठराग्नीमध्ये जे काही गडगुडगड सुरू असेल ते आपल्याला ऐकू येते. किंवा प्राणवायूमध्ये सुरू आहे ना संचार, त्यामुळं त्या प्राणवायूचाही आवाज म्हणजे ध्वनी आतमध्ये, म्हणजे शरीराच्या आतमध्ये शब्द आहे, बरोबर ना. आतमध्ये सुद्धा आकाशाचा शब्द हा गुण आहे आणि तो कानाला ऐकू येतो. फक्त काय करावं लागतं? कानाला बाहेर जाणं थांबवावं लागतं आणि बाहेरचा ध्वनी बंद करून कानात बोटं घालून त्याला पूर्णपणे अंतर्मुख करावं लागतं. आतला शब्द ऐकू येतो, आतला आवाज ऐकू येतो. तसं आपल्या आतमध्येही आवाज असतो, आत्म्याचा आवाज म्हणतात त्याला. तो जर ऐकायचा असेल तर बाहेरचे आवाज बंद केले पाहिजे, बाहेरचे आवाज पूर्ण सोडले पाहिजे. ध्वनी शब्द पूर्ण सोडायचा आणि शांत मनस्क व्हायचा, आपला विचार करायचा. आतलं मन काहीतरी बोलतं आपल्याशी, आतला आवाज आपल्याला ऐकू येत असतो, असा त्याचा अर्थ आहे. जलपाने अन्नभक्षणे ही अंतराः स्पर्शाः व्यज्यन्ते. आतमध्ये स्पर्शाचंही ज्ञान होतं आपल्याला. कसं? पाणी पिलं की बघा इथं असं थंड लागत जातं, पोटात जाईपर्यंत ते काय होतं, असं पोट गार पडतं. म्हणजे काय? आतमध्ये स्पर्श आहे की नाही? आतमध्ये सुद्धा स्पर्श. अन्नभक्षणे, अन्न खात असताना तो घास आतमध्ये कसा जातोय कळतं की नाही? कधी कधी पित्त झाल्यावर जास्त कळतं, फार असा तो रुतत जातो घास कधी कधी आतमध्ये. याला काय म्हणतात? आतमध्ये स्पर्श आहे. अंतरः स्पर्शाः व्यज्यन्ते. मीलनेचे अंतरम तमः. डोळे झाकून घ्या. आतमधला तम म्हणजे अंधकार दिसतो, आतही रूप आहे, काळा काळा अंधकार आतमध्ये दिसतो. उद्गारेचे रसगंधव. ढेकर दिला की रस काय खाल्लं होतं बरोबर कळतो, शेजारच्याला कळतं आज हा काय खाऊन आलाय ते, एवढा मोठ्याने ढेकर देतो.
की त्याचा तो ढेकराचा आलेला सुगंध कळतं याने आज काय खाल्लेलं आहे. बरोबर ना. उद्गारे रसगंधव, रस आणि गंध आतमध्ये आहेत, ढेकर आल्यावर कळतं, ते स्वतःलाही कळतं इतरालाही कळू शकतं. इति अक्षाणाम आंतरग्रह, अशा प्रकारे इंद्रियांचा हा काय आहे, आतील शब्दांचा ग्रहण करणं आहे. आतील विषयांचं ग्रहण करणं सुद्धा कधी कधी होतं इंद्रियांचं. असा टीका. अंतरस्पर्शान दर्शयते कदाचित कर्णस्य पिधाने कृते सती प्राणवायू चाठरग्नो चेत विद्यमान अंतरः शब्दः श्रूयते. अर्थ सांगितलाय ना. कानामध्ये बोटं घालून पाहिलं, कान दाबले असे तर आतमध्ये आवाज येतो, गुई. आतमध्ये सगळ्या मशीन सुरू असतात, त्यांचा आवाज येतो. अंतरस्पर्शान दर्शयते, आतमधील स्पर्श सांगितला. जलपान, पाणी पिलं, अन्न भक्षणे, अन्न काहीतरी खाल्लं तर अंतर हा स्पर्श हा आतमध्ये असणारे स्पर्श अभिव्यंजनते अभिव्यक्ता भवन्ते. अंतरम रूपादिकम दर्शयते, आतमध्ये रूप आहे, गंध आहे, तेच सांगतायत. नेत्र निमिलने कृते सती, डोळे झाकले असता. अंतरम तमहा उपलभ्यते, आतमधील अंधार आपल्याला दिसतो. उद्गारे जाते, ढेकर दिला असता. रसगंधव द्वौ गृह्यते, रस आणि गंधाचं ज्ञान होतं. इथे अनेन प्रकारेण, या प्रकाराने अक्षाणाम आंतरग्रह हा इंद्रियांचं काय आहे, आतमधील विषयांचं ग्रहण करणं आहे. अक्षाणाम इथे कर्तरी षष्ठी. अक्षाणाम असं जे श्लोकामध्ये म्हटलंय ते कर्ता अर्थामध्ये षष्ठी आली. दिसायला षष्ठी आहे, अर्थ करताना त्याचा कर्ता असा घ्यावा लागतो. कर्ता प्रथमांत असतो कर्तरी प्रयोगामध्ये. कर्ता प्रथम सांगा बरं एकदा. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमांत, कर्म द्वितीयांत नाही, द्वितीयांत असतं, आणि क्रियापद शाबास आहे. तुमचं सगळं उपलब्ध आहे, तयार आहे. त्यामुळे तुम्ही पंचदशीला आलेत. ज्यांचं तयार नाही ते येणारच नाहीत, कारण त्यांना हे संस्कृत काही कळत नाही, विसरून गेले, ते येत नाहीत. ज्यांचं तयार आहे तेच येतात पंचदशीला. कर्ता अर्थामध्ये ही षष्ठी आली. कोण? अक्षाणाम. षष्ठीचं बहुवचन आहे की नाही? का एवढंच तयार होतं? अक्षाणाम कोणतं विभक्ती वचन आहे सांगा बरं? अक्षाणाम षष्ठीचं बहुवचन आहे ना, तुमचं तयार आहे. षष्ठी विभक्तीचं बहुवचन काय होईल? अक्ष शब्दाचं अक्षाणाम, इंद्रियाणाम असा अर्थ आहे. अक्ष म्हणजे इंद्रिय. तर अक्षाणाम षष्ठी आली बहुवचन, पण अर्थ काय आहे? कर्तरी. कर्ता अर्थामध्ये षष्ठी आली. कर्ता असा अर्थ घ्यायचा, म्हणजे अक्षाहा असा अर्थ घ्यायचा. अक्षाणी, बरोबर ना? अक्षाणी म्हणजे इंद्रिय, बरोबर ना? अंतरान शब्दान गृह्यन्ते, बरोबर ना? आतीलही विषयांचं ग्रहण करतात, हे सांगायचं आहे. समजलं ना? आंतरस्य विषयस्य ग्रहणम इंद्रिय कर्तृकम आंतरविषय ग्रहणम भवति इत्यर्थः. आतील विषयाचं ग्रह म्हणजे ग्रहण, म्हणजे इंद्रिय कर्तृकम. इथं कर्ते कोण आहेत? आतील विषयाचं ग्रहण करणारे कर्ते कोण आहेत? इंद्रिय. म्हणून कर्ता अर्थामध्ये षष्ठी सांगितली, ते स्पष्टीकरण करतायत. इंद्रिय कर्तृकम, इंद्रिय कर्तृक आहे काय? आंतर विषय ग्रहण, आतील विषयांचं ग्रहण कसं आहे? इंद्रिय कर्तृक आहे, म्हणजे इंद्रिय त्याची कर्ते आहेत असा अर्थ. एवं अशा प्रकारे ज्ञानेंद्रिय व्यापारान अभिधाय कर्मेंद्रिय असत्ववादिनं प्रति तत्सद्भाव समर्थनाय तल्लिंगभूतांस तद्व्यापारान आह. अशा प्रकारे ज्ञानेंद्रिय, त्यांचे व्यापार वगैरे हे सगळं सांगून झाल्यानंतर आता कर्मेंद्रिय नाहीत असं म्हणणारा एक दार्शनिक आहे. चार्वाक वगैरे हे काय म्हणतात? कर्मेंद्रिय नाही म्हणतात. बरेचसे दार्शनिक आहेत ते ज्ञानेंद्रिय मानतात पण कर्मेंद्रिय मानित नाहीत. तर अशा त्या दार्शनिकांच्या करिता म्हणून तत्सद्भाव समर्थनाय, कर्मेंद्रिय सुद्धा आहेत असं समर्थन करण्याकरिता तल्लिंगभूतान, त्या कर्मेंद्रियांच्या द्वारा होणारे तद्व्यापारान आह, त्यांचे कार्य काय होतं? कारण कार्यावरून कारणाचा अनुमान होतं. मग कर्मेंद्रिय आणि त्यांची कार्य या पुढच्या श्लोकामध्ये ग्रंथकार सांगतायत. बघा श्लोक नंबर 10. ते इंद्रिय खाली सांगितलेत नंतर, पण त्यांची कार्य अगोदर सांगितलेले आहेत 10व्या श्लोकात.
पंचोक्त्यादानगमन विसर्गानंदकाः क्रियाः कृषिवाणिज्यसेवाद्या पंचस्वन्तर्भवन्ति। पंचोक्त्यादानगमन पंच उक्ति आदान गमन विसर्ग आनंदकाः क्रियाः कृषि वाणिज्य सेवाद्याः पंचसु अंतर्भवन्ति। उक्ती आदान गमन एक एक क्रमाने सांगतायत बघा। उक्ती म्हणजे बोलणे, आदान म्हणजे घेणे, हाताचं काम आहे की नाही, घेणं घडतं म्हणजे हात आहेत बरोबर ना, हात नसते तर आम्ही घेतलं नसतं असं नाही, कसं तरी पण घेतलंच असतं। आम्ही बरेच स्पर्श करणारे नाहीत पण खिसा पुढं करणारे आहेत ना, त्यामुळे उक्ती आदान गमन, गमन म्हणजे जाणे म्हणजे पाय आहेत, विसर्ग म्हणजे मल विसर्ग करणं आहे की नाही, आनंद काहा आणि आनंद घेणं म्हणजे रतिसुख, पंचक्रिया हा हे 5 क्रिया आहेत की नाही, क्रिया घडल्या, बाकीच्या संपूर्ण क्रिया यांच्यामध्ये अंतर्भूत होतात। हे कारण कृषी वाणिज्य सेवाद्याः पंचसु अंतर्भवन्ति। कृषी म्हणजे शेती करणं, वाणिज्य म्हणजे व्यवसाय करणं, सेवा करणं एखाद्याची, ह्या संपूर्ण बाकीच्या जगतातील जगदंतः पातिक क्रिया या 5च क्रियांमध्ये अंतर्भूत होतात। कोणत्या? उक्ती बोलणं, आदान प्रदान, बरोबर ना, गमन आगमन, विसर्ग आणि आनंद, 5च क्रिया सांगितल्या वेदांतामध्ये, यांच्यामध्ये बाकीच्या क्रिया अंतर्भूत आहेत। टीका उक्तीच आदानंच गमनंच विसर्गश्च आनंदश्च इति द्वंद्व समासा, इतरेतर द्वंद्व समास आहे हा। उक्ती आदान गमन विसर्गानंदाख्याः पंचक्रियाः प्रसिद्धाः इति शेष, ह्या 5 क्रिया जगामध्ये प्रसिद्ध आहेत। ननु कृष्यादीनां क्रियांतराणामपि सद्भावात कथम पंच इति उक्तम इति आशंक्य आह। कृषी करणे, शेती वगैरे आणखी बाकी पण काही क्रिया असताना तुम्ही 5च क्रिया आहेत असं कसं म्हणालात, शंका केली तर उत्तर दिलंय की ह्या बाकीच्या संपूर्ण क्रिया या 5 क्रियांमध्ये अंतर्भूत होतात। समजतंय ना? म्हणून खऱ्या मुख्य क्रिया किती आहेत? या 5च आहेत। कानी तानी क्रिया जनकानी इंद्रियाणी इति अताः, तर मग हे जे 5 क्रिया झाल्या या 5 क्रिया जनक, या क्रियेची जनक असलेली, क्रिया निर्वर्तक असलेली, ही क्रिया करून घेणारी अशी ते 5 इंद्रिय कर्मेंद्रिय कोणते आहेत सांगा? सांगतो म्हटले 11व्या श्लोकात, ऐक बाबा। वाक्पाणिपादपायूप स्थैरक्षैस्तत्क्रिया जनिः मुखादिगोलकेश्वास्ते तत्कर्मेन्द्रिय पंचकम्। वाक्पाणिपादपायूप स्थैरक्षैस्तत्क्रिया जनिः मुखादिगोलकेश्वास्ते तत्कर्मेन्द्रिय पंचकम्। वाक् पाणी पाद पायु उपस्थैः अक्षैः तत्क्रियाजनिः मुखादि गोलकेषु आस्ते तत्कर्मेन्द्रिय पंचकम्। वाक् पाणी पाद पायु उपस्थैः अक्षैः तत्क्रियाजनिः तत्कर्मेन्द्रिय पंचकम मुखादि गोलकेषु आस्ते। वाक् म्हणजे वाणी, बरोबर ना? वाणीने मग मागची क्रिया घ्यायची क्रमाने, बरोबर हां? तत्क्रियाजनिः मागे सांगितल्या ज्या 5 क्रिया सांगितल्या त्यांचं जनक ही 5 कर्मेंद्रिय आहेत, मग क्रमाने घ्यायचं। मागे पहिली कोणती क्रिया होते? वाक्, आपलं काय? उक्ती, बरोबर ना? उक्ती म्हणजे नुक्ती नाही उक्ती म्हणजे बोलणे असा अर्थ। मग बोलणं कुणाकडून घडतं? वाणीकडून। वाक् मला वागींद्रिय म्हणायचं, वाणी इंद्रिय।
हे कर्मेंद्रिय आहे. बोलणं घडलं, बाकी सगळी इंद्रिय आहेत, समजा ज्ञानेंद्रिय आहे, तर हे वाणी सोडून बाकीची इंद्रिय बोलणं करतील का? हात आहे, पाय आहे, बाकी सगळं आहे, पण बोलणं घडेल का? बोलणं घडतं, याचा अर्थ वाणी वागींद्रिय मानावं लागतं. दुसरं इंद्रिय आहे कर्मेंद्रिय पाणी. पाणी शब्दाचा अर्थ हात, बरोबर ना. आणि तिकडे क्रिया कोणती होती दुसरी? आदान. उपलक्षण आहे ते प्रदानाचं, पण आदान प्रदान, घेणं देणं, ही जी क्रिया घडते, ग्रहण करणं वगैरे, तर हे क्रिया करणारं इंद्रिय पाणी म्हणजे हात. आता तिसरं इंद्रिय पाद म्हणजे कोणतं? पाय. याचे कोणती क्रिया आहे? गमन. उपलक्षण आहे ते आगमन, गमन आगमन, जाणं येणं वगैरे, ही क्रिया करणारं इंद्रिय पाय. त्यानंतर पायू, बरोबर ना, म्हणजे मलविसर्जन करणारं इंद्रिय, त्याला म्हणायचं पायू. आणि त्याची क्रिया काय इकडं? विसर्ग. खाल्लं पिलेलं जे आहे ते खराब झालेलं ते संपूर्ण बाहेर टाकायचं कार्य करणारं इंद्रिय, बरोबर ना, त्याला म्हणायचं पायू, गुदेंद्रिय. आणि शेवटचं आहे उपस्थ, शिश्नेंद्रिय, मूत्रविसर्जन ही क्रिया करणारं, किंवा तिकडे आनंद म्हटलं होतं. आनंद ही क्रिया आहे, कारण भरपूर जोराची लागली, समजा एखाद्याला पाठामध्ये आली आणि मग त्याला काय पाठात मन लागत नाही, आणि मग पाठ सुटल्याबरोबर सगळ्यांच्या अगोदर पळत गेला तिकडे आणि लघुशंकेला बसला. मग हा आता आता बरं वाटतंय. आनंद म्हणजे आनंद आला की नाही, आनंद असा अर्थ घ्या, काय अडचण आहे. आता इथं दिलं त्यांनी, क्रमाने दिलेलं, तिकडे आपण क्रम बदलून घेऊ वाटल्यास, काय अडचण नाही. उपस्थ इंद्रिय त्याची क्रिया आहे आनंद किंवा रतिसुख असा अर्थ आहे. अक्षयही या पंचकर्मेंद्रियांच्या द्वारा तत्क्रियाजनी, मागच्या या संपूर्ण क्रियांची अशा प्रकारची जनी होते म्हणजे उत्पत्ती होते. तत्कर्मेंद्रिय पंचकम मुखादी गोलकेशु असते. आता हे कर्मेंद्रिय पंचक म्हणजे 5 कर्मेंद्रिय आपापल्या गोलकामध्ये राहतात, मुखादी गोलकांमध्ये राहतात, त्या त्या ठिकाणी विशिष्ट स्थानी ही इंद्रिय राहतात. जसं वाणी मुखात राहते, बरोबर ना, तसं हात पाय वगैरे हे आपापल्या ठिकाणी ही सगळी इंद्रिय तिथं तिथं राहतात असा अर्थ. म्हणजे ही सुद्धा काय, हात आहे ना, हे दिसणारा हात, पाय दिसणारा पाय, त्याला इंद्रिय म्हणायचं नाही. हे कर्मेंद्रिय सुद्धा काय सांगितले शास्त्रामध्ये माहिती आहे का? अतींद्रिय. ही सुद्धा अतींद्रियच आहेत, ह्यांच्या आतमध्ये असतात ते इंद्रिय असतात, बरोबर. मग हे हात पाय दिसणारे जे हात पाय आहेत ही इंद्रिय, ते कसे आहेत? यांचे गोलक आहेत, हे मुख वगैरे हे काय गोलक आहे असा अर्थ. वाक् आदिभिः अक्षयैः तत्क्रियाजनिः तासां क्रियाणाम् उत्पत्तिर्भवति इति शेषः. अत्रापि उक्तिः करणपूर्विका क्रियात्वाद इत्यादी कार्यलिंगक अनुमानम द्रष्टव्यम. आलं बघा पुढं. वाक् म्हणजे आदि इत्यादी या क्रियांचं, अक्षयैः या कर्मेंद्रियांच्या द्वारा, तत्क्रियाजनिः तासां क्रियाणाम उत्पत्तिर्भवति मागच्या त्या 5 क्रियांची उत्पत्ती या पंचकर्मेंद्रियांनीच होते असं जाणावं. इथे शेषः असा अध्याहार घ्यायचा काही शब्दांचा. अत्रापि उक्ती याही ठिकाणी अशा प्रकारची काय आहे? अत्रापि इथं अर्धविराम द्या. अत्रापि याही ठिकाणी अनुमानम, याही ठिकाणी असा अनुमान आहे काय? उक्ती करणपूर्विका क्रियात्वात छिदी क्रियावत. मागे दिलेला दृष्टांत तोच घ्या, काय अडचण नाही. ज्याप्रमाणे छिदी क्रिया करणजन्य आहे, कुऱ्हाड असल्याशिवाय छिदी क्रिया होत नाही, त्याप्रमाणे इथं बोलणं, उक्ती ही बोलणे ही क्रिया घडायला लागली. याचा अर्थ ही क्रियासुद्धा करणपूर्विका, कुठलं तरी करण असलं पाहिजे, असाधारण कारण असलं पाहिजे या बोलणे या क्रियेचं. मग ते कोण आहे? बाकीची सगळी इंद्रिय बघा, वाणी सोडून बाकीची कोणतीही इंद्रिय तुम्हाला बोलणं ही क्रिया करून देऊ शकत, वाणीच लागते. वाणी असल्याशिवाय बोलता येत नाहीच, म्हणून वाणी मानावी लागते, वागेंद्रिय मानावं लागतं, असं या ठिकाणी अनुमान करावं लागतं. या कार्यलिंगक या अशा अनुमानाने म्हणजे कार्यावरून कारणाचं अनुमान करून ही कर्मेंद्रिय सुद्धा मानावी लागतात, कारण कर्मेंद्रिय सुद्धा दिसत नाहीत, अतींद्रिय आहेत. समजलं? ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय त्यांचं कार्य वगैरे हे सगळं झालं.
आता तस्य कर्मेंद्रिय पंचकस्य स्थानानी आह, त्या कर्मेंद्रिय पंचकाची स्थानं सांगितली आपापल्या मुखादी गोलकामध्ये. हे दिसणारी जे आहेत भाग ते सगळे काय इंद्रियांचे गोलक आहेत राहण्याचे, असा याचा अर्थ आहे. समजला विषय. आता यानंतर उभय इंद्रियात्मक मन सांगणार आहेत. ज्ञानेंद्रिय झाली, कर्मेंद्रिय झाली, त्यांची कार्य झाली, त्यांची सिद्धी झाली अनुमानावरून. हे सगळं का? कारण पंचमहाभूत सांगायचे आणि पंचमहाभूतांचं कार्यावरून भेद सांगायचा आहे. त्यांचा विवेक करणं चाललंय ना. भेद म्हणजे विवेक ज्ञान, पंचमहाभूत विवेक असं या प्रकरणाचं नावच आहे. अगोदर त्या पंचमहाभूताचे गुण सांगितले आणि पंचमहाभूत कोण, कशी, भिन्न भिन्न त्याचं विवेक ज्ञान करून दिलं. आता त्यांचं कार्य सुरू आहे सांगणं. ज्ञानेंद्रिय त्यांचं कार्य, पंचमहाभूतांचं कर्मेंद्रिय कार्य आहे, पुढे मन वगैरे हे कार्य आहे, पंचप्राण हे कार्य आहे. आणि या कार्यावरूनही सिद्ध होतं की पंचमहाभूत वेगवेगळी आहेत. ही एकसारखी नाहीत, ही वेगवेगळी आहेत, पण त्यांच्यामध्ये जे सत्तत्व अनुगत आहे ते मात्र एक आहे, असं पुढं सांगणं. असा विवेक पुढे येणार आहे. तर हा मनाचा विषय, मनाच्या ठिकाणी असणाऱ्या कोणत्या कोणत्या वृत्ती आहेत, मनाचं काय कार्य आहे, हा सर्व विषय आपण उद्या बघू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.